नमस्कार मित्रो, एसपी कोचिंग क्लासेसच्या या युट्यूब चॅनलवरती मी प्रदीप सर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। मित्रो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण जे आपला 10th स्टँडर्डचा मॅथमॅटिक्स पार्ट 1 होता त्याच्यावरती जो काय पहिला चॅप्टर होता आपला लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल, त्या चॅप्टरवरती आपण चर्चा केली होती। परंतु या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, जो आपला 10th स्टँडर्डचा जो सेकंड चॅप्टर आहे ना, सेकंड चॅप्टर म्हणण्यापेक्षा सेकंड पार्ट 2 आहे ना, लक्षात त्या पार्ट 2 मधला जो काही फर्स्ट चॅप्टर आहे तो म्हणजे सिमिलरिटी, त्या सिमिलरिटी वरती आपण चर्चा करणार आहोत। एक लक्षात घ्या, मला सांगा सिमिलरिटी बोर्ड परीक्षेला किती मार्कासाठी विचारला जाणार बेटा? किती? 10 मार्कासाठी बोर्ड परीक्षेला तुम्हाला सिमिलरिटी हा चॅप्टर काय केला जातो, विचारला जातो। याच्यावरती एखादा हॉट सुद्धा येण्याची शक्यता काय असू शकते। याच्यामध्ये 1-2 थेरम्स आपल्याला पाहायचे, जे ही थेरम बोर्ड परीक्षेला काय केले जातात बाळांनो, विचारले जाऊ शकतात। एक लक्षात घ्या, मला सांगा सिमिलरिटी म्हणजे काय रे? ज्याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं, सिमिलरिटी म्हणजे लक्षात जे दोन्ही पण कसे आहेत, सिमिलर आहेत, लक्षात, ठीक आहे, त्याला थोडक्यात काय म्हटलं जातं, सिमिलरिटी। चला, ज्या बेसिक नॉलेज आहे ठीक आहे, त्या बेसिक कन्सेप्ट आधी पाहूया। बघा, लक्षात ठेवा, कुठलाही चॅप्टर्स घेत असताना किंवा कुठलाही प्रॅक्टिस सेट घेत असताना मी अगोदर बेसिक नॉलेज सांगतो, बेसिक कन्सेप्ट तुम्हाला सांगत असतो। का तर बेसिक कन्सेप्ट आलं तरच प्रॅक्टिस सेट येतं, म्हणून अगोदर बेसिक कन्सेप्ट आपण या ठिकाणी पाहूया। बघा काय म्हणतं, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल, लक्षात, ठीक आहे, म्हणजे 2 ट्रायंगलचा एरियाचा रेशिओ ज्यावेळेस आपल्याला काढला जातो, लक्षात, ज्यावेळेस काढायचा असतो, एक लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुम्हाला एखाद्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ काढायचा आहे, त्याला फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, एरिया ऑफ ट्रायंगलचा काय फॉर्म्युला, एरिया ऑफ ट्रायंगल काय फॉर्म्युला आहे रे, 1/2 इंटू काय आहे, बेस इंटू हाईट। हे तर सर्वांना माहित आहे, आपण म्हणजे आधीपासून पाहिले, बरोबर आहे का? ठीक आहे, त्याच्यानंतर ना एक लक्षात घ्या, आता याच्यामध्ये 2 ट्रायंगलचा एरियाचा रेशिओ तुम्हाला काढायचा आहे, बरोबर आहे ना? ठीक आहे, बघा इकडं काय म्हणतं, दर 2 ट्रायंगल जर दिले असतील, पहिला ट्रायंगल तुम्हाला एबीसी दिलाय, दुसरा PQR दिलाय, बरोबर आहे? ठीक आहे, अगोदर लक्षात समजून घ्या, याचा मला सांगा एखादा ट्रायंगल आहे हा, बरोबर आहे, ज्याचं नाव आहे समजा ए, बी आणि सी, याचा बेस कोण आहे? BC, बरोबर आहे? ठीक आहे, आणि जर लक्षात ठेवा इथून परपेंडिक्युलर टाकल्यानंतर ही हाईट बनते, बरोबर आहे ना? ठीक आहे, ही AC किंवा AB हाईट म्हणता येईल का? येणार नाहीये। ही हाईट कोण आहे समजा, इथं D नाव दिलं, AD इज अ हाईट आहे, अलग लक्षात, ठीक आहे। देन समजा एखादा राईट अँगल ट्रायंगल आहे, या राईट अँगल ट्रायंगल मध्ये इथं 90 डिग्री बनतं, म्हणजे इथं परपेंडिक्युलर टाकलंय, बघा समजून घेताय का? ज्यावेळेस बेस वरती परपेंडिक्युलर टाकलं जातं त्यावेळेस ती हाईट बनते। इथं पण हा बेस आहे, या बेस वरती हा परपेंडिक्युलर टाकलं म्हणजे ही काय बनली, हाईट बनली, ज्याचं नाव समजा PQR आहे, लक्षात, ठीक आहे। मग मला सांगा बेस कोण आहे इथं, QR आहे ना, हाईट कोण असेल, PQ असेल, कळतंय? लक्षात, म्हणजे बेस वरती ज्यावेळेस आपण एखादं परपेंडिक्युलर ज्यावेळेस आपण टाकत असतो त्यावेळेस ते काय बनत असतं, ठीक आहे, हाईट बनत असते, बरोबर आहे ना? ठीक आहे, चला आता बघा, या 2 ट्रायंगलचा जर विचार जर केला, बघा या दोन्ही ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे, मला सांगा काय करायचंय, एरिया ऑफ ट्रायंगल, पहिला ट्रायंगल कोणता आहे बेटा, ABC ट्रायंगल आहे, या ABC डिवायडेड बाय दुसरा ट्रायंगल कोणता आहे, एरिया ऑफ ट्रायंगल कोणता, PQR। या 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ ज्यावेळेस तुम्हाला काढायचा असतो, मला सांग फॉर्म्युला काय असू शकतो, एखाद्या ट्रायंगलचा एरिया काढत असताना 1/2 इंटू बेस इंटू हाईट, बरोबर आहे? ह्याचा सुद्धा फॉर्म्युला काय तयार होतो, 1/2 इंटू बेस इंटू हाईट। बघ आता एक कॉमन गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, हा 1/2 आणि 1/2 काय होऊ शकतो बेटा, कॅन्सल होऊ शकतो ना, बरोबर आहे ना? ठीक आहे, त्याच्यानंतर मला सांग एबीसीचा बेस कोण आहे? एबीसीचा बेस मगाशी मी सांगितलं काय आहे, BC आहे, म्हणून इथं आपण काय करू शकतो, इथं BC लिहू शकतो। देन हाईट कोण आहे याची, इंटू हाईट कोण आहे रे बेटा, हाईट AD लिहू शकतो आपण, हाईट काय करू शकतो, AD लिहू शकतो। देन त्याच्यानंतर या ट्रायंगलचा बेस कोण आहे, QR आहे ना, ठीक आहे, हाईट कोण असेल याची, इथं पण परपेंडिक्युलर टाकलेलं कोण आहे, PS आहे, लक्षात। अशा पद्धतीनं आपण एखाद्या 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपण काय करू शकतो, काढू शकतो, बरोबर आहे? ठीक आहे, जर तुम्ही डायरेक्टली असं जर लिहिलं ना, हे 1/2 इंटू बेस इंटू हाईट डिवायडेड बाय 1/2 इंटू बेस इंटू हाईट लिहिण्याऐवजी बेस इंटू हाईट डिवायडेड बाय बेस इंटू हाईट असं लिहिलं तरी चालू शकतं का, तर 1/2 काय होतं बेटानो, कॅन्सल होऊ शकतं। ओके, चला हे पहिली गोष्ट झाली। आणखीन एक दुसरे कन्सेप्ट आहे आपल्याला, तेही आपल्याला पाहणं गरजेचं आहे। बघ दुसरी कन्सेप्ट मी तुला सांगतो, बघ सेकंड कन्सेप्ट अशी आहे, पहिल्या ट्रायंगल म्हणजे पहिली कन्सेप्ट आपण काय पाहिली बेटा, पहिली कन्सेप्ट आपण पाहिली की बाबा जर तुमचा बेस इक्वल असेल, बेस आणि हाईट दोन्ही ट्रायंगलचा म्हणजे दिलेलं तुम्हाला अलग लक्षात, ठीक आहे, तर त्यावेळेस आपण काय तयार केलं, एखाद्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ ज्यावेळेस आपल्याला काढायचा असतो, फॉर्म्युला काय तयार केला आपण, 1/2 इंटू बेस इंटू हाईट डिवायडेड बाय 1/2 इंटू बेस इंटू हाईट। ओके, चला आता दुसरी गोष्ट आपण पाहूया, या दुसऱ्या कन्सेप्टल नॉलेज मध्ये काय आहे बघ, ठीक आहे, काय म्हणतं, हाईट ऑफ बोथ ट्रायंगल आर इक्वल, म्हणजे 2 ट्रायंगल आहेत, त्या दोन्ही ट्रायंगलची हाईट जर इक्वल असेल ना, तर फॉर्म्युला बघ कसं तयार करायचं, लक्षात। मला सांग एक ट्रायंगल आहे, ज्याच्या ट्रायंगलचं नाव काय आहे रे,
पहिला ट्रायंगल ए बी आणि सी परपेंडिक्युलर टाकले म्हणजे हाईट काय आहे एच नाव दिले इथं म्हणजे एडी इज अ हाईट. बेस कोण असेल बीसी असेल, हाईट कोण असेल एडी असेल बरोबर आहे. हा ट्रायंगल बघ बरं पीक्यूआर, पीक्यूआर मध्ये बेस कोण आहे क्यूआर लक्षात, हाईट कोण आहे पीएस ज्याला एच नाव दिले का तर ही परपेंडिक्युलर टाकले कुठं परपेंडिक्युलर टाकले बेस वरती, ही पण परपेंडिक्युलर टाकले कुठं परपेंडिक्युलर टाकले बेस वरती परपेंडिक्युलर टाकले. ओके देन मग मला सांग या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ ज्यावेळेस तुला विचारला जातो मग इथं आपण असं लिहू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल कोणता असू शकतो बेटा एरिया ऑफ ट्रायंगल कोणता समज एबीसी बरोबर आहे ना डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल कोणता असू शकतो पीक्यूआर है ना. ठीक आहे आता मग मला सांग याच्यामध्ये बघ इकडं काय म्हणता हाईट इज इक्वल मला सांग याचं काढत असताना याच्यामध्ये आपण डायरेक्टली काय करू शकतो रे हे बघ फॉर्म्युला काय तयार करू शकतो मी काय सांगितलं तुम्हाला 1/2 इंटू बेस इंटू हाईट डिवायडेड बाय 1/2 इंटू बेस इंटू हाईट. मग इथं काय 1/2 इंटू बेस इंटू हाईट डिवायडेड बाय 1/2 इंटू बेस इंटू हाईट. 1/2 काय झाला कॅन्सल. मग मला सांग याचा बेस जो आहे एबीसीचा बेस कोण आहे रे बीसी आहे इथे लिहिलं समज बीसी बरोबर आहे इंटू हाईट कोण आहे हाईट कोण आहे एडी बरोबर आहे. ठीक आहे एडी या एडीलाच काय म्हणलेलं आहे एडीची डायरेक्ट व्हॅल्यू टाकतो मी एडीलाच काय म्हणलेलं आहे एडीलाच एच दिलेलं आहे म्हणून इथे एच लिहूया लक्षात. ह्याचा बेस कोण आहे क्यूआर आहे इथे लिह क्यूआर. ओके देन मला सांग याची हाईट कोण आहे हे बघ हाईट कोण आहे पीएस, पीएस ला काय म्हणलंय एच म्हणलेलं आहे मग इथे एच एच परत कॅन्सल होऊ शकतं म्हणजे फॉर्म्युला काय तयार झाला बेस बाय बेस बरोबर आहे. म्हणजे एक लक्षात घे ज्यावेळेस तुमचा बेस इक्वल आहे ना हाईट बाय हाईट फॉर्म्युला तयार होतो परंतु इथं काय आहे हाईट इक्वल आहे म्हणजे फॉर्म्युला काय तयार झाला बेस बाय बेस अलग लक्षात. ठीक आहे चल आता तिसरी कन्सेप्ट आपण पाहूया. तिसऱ्या कन्सेप्ट मध्ये बघ काय सांगितलंय तिसरी कन्सेप्ट पण महत्वाची अलग लक्षात. ठीक आहे या तिसऱ्या कन्सेप्ट मध्ये बघ काय सांगितलं बेटा तुला या तिसऱ्या कन्सेप्ट मध्ये नेमकं काय सांगितलं बघ लक्ष तिकडं काय म्हणतंय या तिसऱ्या कन्सेप्ट मध्ये बघ इकडं काय बेस ऑफ बोथ ट्रायंगल आर इक्वल. आता काय इक्वल आहे बेस इक्वल आहे. आधीच्या कन्सेप्ट मध्ये काय होतं रे हाईट इक्वल होती फॉर्म्युला काय तयार केला आपण बेस बाय बेस. आता इथं काय इक्वल आहे बेस इक्वल आहे बघूया कसं काय म्हणतंय एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, एबीसी एक ट्रायंगल आहे समज ए लक्षात बी आणि सी हा वाला एक ट्रायंगल आहे दुसरा ए पी बी बरोबर आहे ए पी बी याचा बेस बघ ए बी सी चा बेस ए बीचा आहे ए पी बी चा पण बेस कोण आहे एबीच आहे लक्षात बेस इक्वल आहे पण ह्या मोठ्या ट्रायंगलची हाईट आहे बघ ही आहे लक्षात छोट्या ट्रायंगलची हाईट ही आहे अलग लक्षात. म्हणजे आपला फॉर्म्युला काय तयार होऊ शकतो हाईट बाय बेस इक्वल आहे ना हाईट बाय हाईट h1 बाय h2 अलग लक्षात. ह्याचं h1 दिलंय याची h2 दिली आहे लक्षात. ठीक आहे म्हणजे आपण त्या पद्धतीने काढू शकतो 1/2 इंटू बेस इंटू हाईट डिवायडेड बाय 1/2 इंटू बेस इंटू हाईट 1/2 कॅन्सल झालं दोघांचाही बेस कोण आहे ठीक आहे कोण आहे ए बी आणि हाईट वेगवेगळी आहे लक्षात. म्हणून फॉर्म्युला काय तयार होतो हाईट बाय हाईट. एक लक्षात घे बघ मी तुला बरंच सांगतोय ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ करायचा आहे फॉर्म्युला काय तयार करायचं 1/2 इंटू बेस इंटू हाईट डिवायडेड बाय 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ओके ठीक आहे. आणि ज्या वेळेस तुम्हाला काय केलेलं आहे एखादा बेस इक्वल असेल फॉर्म्युला हाईट बाय हाईट करायचं लक्षात. हाईट इक्वल असेल फॉर्म्युला बेस बाय बेस करायचं. आणि सर्वात महत्वाचं आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव बघ मी काय सांगतोय बघ एखादा ट्रायंगल आहे आणि ज्या ट्रायंगलची बेस आणि हाईट दोन्ही पण इक्वल आहे त्यावेळेस तुझं उत्तर आलं पाहिजे काय आलं पाहिजे 1:1 किंवा 1/1 कधी ज्यावेळेस तुमचा बेस आणि हाईट दोन्ही पण इक्वल आहे त्यावेळेस आता नाही अलग लक्षात. ठीक आहे चल एक्झाम्पल मध्ये आपण ते काय करू शकतो पाहू शकतो. चल आता डायरेक्टली मी कुठे घेऊन जाणार तुला बेटा प्रॅक्टिस सेट मध्ये. कुठे घेऊन जाणार आहे प्रॅक्टिस सेट मध्ये मी डायरेक्टली तुम्हाला काय करणार आहे घेऊन जाणार आहे. बघ या प्रॅक्टिस सेट मध्ये बघ मी काय सांगतोय या प्रॅक्टिस सेट मध्ये बघ रे या प्रॅक्टिस सेट मध्ये दिसत असेल ठीक आहे चल या प्रॅक्टिस सेट मध्ये काय सांगतोय डायरेक्टली प्रॅक्टिस सेट कोणता 1.1 वरती आपण चर्चा करतोय सिमिलरिटीचा प्रॅक्टिस सेट 1.1. ओके चल मग काय म्हणतात प्रॅक्टिस सेट 1.1 क्वेश्चन बेस ऑफ ट्रायंगल इज 9. बेस ऑफ ट्रायंगल इज 9 एक ट्रायंगल आहे अलग लक्षात. ठीक आहे ज्याचा बेस किती आहे 9 आहे हाईट इज 5 हाईट किती आहे त्याची हाईट इज 5 आहे. बेस ऑफ अनदर ट्रायंगल म्हणजे आणखीन एक ट्रायंगल आहे अलग लक्षात. ठीक आहे बेस ऑफ ट्रायंगल इज 9 म्हणजे ज्याला आपण काय समजूया B1 समजूया हे किती आहे 9 आहे. देन ही h1 समजूया हाईट किती आहे h1 जी 5 आहे. देन बेस ऑफ अनदर ट्रायंगल म्हणजे आणखीन एक ट्रायंगल आहे लक्षात. ठीक आहे हा ट्रायंगल इज 10 म्हणजे हाईट बेस किती आहे त्याचा ज्याला आपण B2 समजूया किती आहे रे बेटा 10 आहे. देन हाईट किती असेल ज्याला h2 समजावं लागेल
किती आहे? हाईट इज 6 आहे. हाईट किती आहे त्याची? 6 आहे. तर पुढे काय सांगतं? फाइंड द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल. तर दोन ट्रायंगलच्या एरियाचा काय करायचं तुम्हाला? रेशिओ काढायचा आहे. मला सांग आता दोन ट्रायंगलच्या एरिया माहिती आहे का तुला? नाही माहिती. आपण एक कन्सिडर करूया A1 बट्टे A2 इज इक्वल फॉर्म्युला काय तयार करायचं म्हणलं मी? 1/2 इंटू बेस इंटू हाईट डिवायडेड बाय 1/2 इंटू बेस इंटू हाईट. हा बेस फक्त बेस येईल करे काय करावं लागेल? B1 H1 B2 H2 बरोबर आहे ना? ठीक आहे. चल आता बघ मी काय करतोय. 1/2 काय झाला बेटा? कॅन्सल झाला. मला सांग B1 किती आहे रे तुमचा? 9 आहे. इथे घे 9 इंटू H1 किती आहे? 5 आहे. इथे घे 5. देन B2 किती आहे बेटा? 10 आहे. 10 इंटू H2 किती आहे रे? 6 आहे. इथे घे 6 बरोबर आहे. ठीक आहे. आता एक लक्षात घे हे झाल्यानंतर ना मग आता ह्याच्यामध्ये बघ 9 किती झाले रे बेटा? 45 झाले. देन त्याच्यानंतर ठीक आहे 10 किती झाले? 60 झाले. दोन्ही पण कुठल्या टेबल मध्ये येतात रे? कुठल्या येतात? 15चे येतात ना. 15 त्रिक 45 15 चौक 60 म्हणजे A1 बाय A2 इज इक्वल 3/4. ज्याला रेशिओ मध्ये लिहायचं झालं रेशिओ मध्ये A1 इज टू A2 इज इक्वल 3 इज टू काय येऊ शकतं? 4. सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे. कळतंय? अलग लक्षात. चल पहिलं एक्झाम्पल झालं. स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर चल घे स्क्रीनशॉट. ओके चल आता सेकंड एक्झाम्पल मध्ये आपण पाहणार आहे. सेकंड एक्झाम्पल बघ पहिल्या प्रॅक्टिस सेट मधलं काय म्हणतं बघ. इथं कुठे गेलं? एक मिनिट. सेकंड एक्झाम्पल हे बघ इथं आहे बघ समजून घे. हा लई सोपे एक्झाम्पल आहे. काय म्हणतं बघ. इन फिगर 1.13 एक फिगर आहे लक्षात. BC परपेंडिक्युलर AB हा जो BC आहे हा परपेंडिक्युलर टाकलाय. कशावरती परपेंडिक्युलर टाकलाय? या AB वरती परपेंडिक्युलर टाकलाय बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर AD परपेंडिक्युलर AB परत हा जो AD आहे हा परपेंडिक्युलर टाकलाय याच AB वरती. लक्षात म्हणजे परपेंडिक्युलर टाकलाय म्हणजे ती काय झाली? हाईट झाली. मगाशी सांगितलंय बरोबर आहे ना. ही पण हाईट झाली आणि ही पण हाईट झाली म्हणजे हा काय झाला? ज्याच्यावरती परपेंडिक्युलर टाकले ती काय असतं? आपलं बेस असतं. आणि जी परपेंडिक्युलर टाकले ती काय असते? हाईट असते. म्हणजे एक लक्षात घे याच्यामध्ये बेस कोण आहे रे? ABचा आहे दोघांचाही बेस बरोबर आहे. तरी आपण एकदा लक्षात घेऊया. BC बरोबर किती दिले तुला? 4 दिलेलं आहे लक्षात. ठीक आहे. देन AD 8 दिलेलं आहे. ओके तर काय म्हणतं? एरिया ऑफ ट्रायंगल ABC काय काय करायला सांगितलंय? एरिया ऑफ ट्रायंगल ABC बट्टे एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे? ADB लक्षात. ठीक आहे. चल लक्षात घे काय करायचं बघ. ज्याच्या वेळेस असे क्वेश्चन्स येतात ना क्वेश्चन कर बघायचंच नाही फक्त फिगर चेक करायची ती चांगलं जमते. अलग लक्षात. बघ फिगर बघतोय चेक करायची. मला सांग ABC बेस कोण आहे? AB हाईट कोण आहे? BC बरोबर आहे. ठीक आहे. देन ADB बेस कोण आहे? AB हाईट कोण आहे? AD. मला सांग बेस इक्वल आहे का हाईट इक्वल आहे रे? काय इक्वल आहे? बेस इक्वल आहे. ज्यावेळेस मी तुला सांगितलं मग अशी ज्यावेळेस बेस इक्वल असतो फॉर्म्युला कशाच्या स्वरूपात तयार करायचं? हाईट बाय हाईट. लक्षात. मला सांग ABC ची हाईट कोण आहे रे बेटा? BC आहे लक्षात. आणि ADB ची हाईट कोण आहे? AD आहे लक्षात. ठीक आहे. वाटलंच तर रिझन लिहित रिझन लिह. काय लिहिणार? हॅव्हिंग बेस काय लिहिणार? इक्वल. हॅव्हिंग बेस इक्वल म्हणजे फॉर्म्युला हाईटच्या स्वरूपात तयार झाला. मग मला सांग BC ची व्हॅल्यू किती आहे तुझ्याकडं? 4 आहे. AD किती आहे? 8 आहे. 4 1 4 4 2 8 म्हणजे या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशिओ काय मिळाला तुम्हाला? ठीक आहे. एरिया ऑफ ट्रायंगल कोणता? ABC बट्टे एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल काय येणार? 1/2. सोपं आहे का अवघड आहे रे? सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे ना लक्षात. ठीक आहे. चल लगेच घे स्क्रीनशॉट. तिसऱ्या क्वेश्चन कडे जाऊया. बघ या प्रॅक्टिस सेट मधला थर्ड क्वेश्चन काय म्हणतो? ठीक आहे. थर्ड क्वेश्चन सोपा आहे काही अवघड नाही. ओके चल बघ थोडंसं लक्षात येत असेल थर्ड क्वेश्चन मध्ये काय आहे बघ. दिसतोय का? चल काय म्हणतो बघ थर्ड क्वेश्चन. इन ऍडजॉइनिंग फिगर एक फिगर आहे. सेगमेंट PS परपेंडिक्युलर सेगमेंट RQ. मी काय सांगितलं? जी परपेंडिक्युलर टाकते ती हाईट ज्याच्यावरती परपेंडिक्युलर टाकले ते बेस आहे लक्षात. PS परपेंडिक्युलर टाकले म्हणजे PS हाईट आहे. हे बघ PS परपेंडिक्युलर टाकले. कुठं परपेंडिक्युलर टाकले? RQ वरती म्हणजे इथपर्यंतच आहे. हा बेस आहे तुमचा पहिला. बघ इकडं हा जो RQ आहे तो बेस आहे आणि PSE काय आहे? हाईट आहे. बघ पुढे काय म्हणतं? सेगमेंट QT परत QT परपेंडिक्युलर टाकले म्हणजे QT पण काय असेल? हाईट असेल. दोन हाईट आहे तिथं लक्षात. कशावरती परपेंडिक्युलर टाकले? PR वरती म्हणजे PR काय असेल? बेस असेल.
बघ असा क्वेश्चन सोडवायचा कसा, ज्या वेळेस काय आहेत, एका फिगर मध्ये 2 बेस आहेत, 2 हाईट आहेत, कसं सोडवायचं मी तुला सांगतो. लक्षात. पुढे काय म्हणते लक्षात, आरक्यू बरोबर 6 आहे. लक्षात. आरक्यू किती आहे 6 आहे. देन परत पीएस किती आहे 6 आहे. हे बघ ही पीएस 6 आहे. परत पीआर किती आहे 12 आहे पूर्ण पीआर. लक्षात. आणि तुला क्यूटी काढायचंय. कसं दिसायले क्यूटी है ना. बघ कसं काढतोय बघ. आता मला सांग एखाद्या ट्रायंगलचा एरिया तुला काढायचंय बरोबर आहे. आधी एक काम करूया. काय करूया, एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे पी क्यू आर बरोबर आहे. काय पी क्यू आर काढायचा फॉर्म्युला काय बेटा 1/2 इंटू बेस इंटू हाईट. लक्षात. ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये एक काम करूया, बेस सुरुवातीला आर क्यू पकडूया. इथं लिहूया आर क्यू इज बेस. ठीक आहे. बेस काय पकडला आपण आर क्यू बेस पकडलं तर फॉर्म्युला काय तयार होतो मला सांग, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर डिवायडेड बाय 1/2 इंटू बेस कोण पकडला आता आर क्यू बेस पकडलंय म्हणून इथं घे आर क्यू इंटू हाईट काय असेल बेटा, आर क्यू जर बेस असेल तर हाईट कोण असेल पीएस असेल. इथे घे पीएस. लक्षात. ठीक आहे. मग मला सांग हा 1/2 जशा तसं इंटू आर क्यू किती आहे 6 आहे. पीएस किती आहे रे बेटा, पीएस पण 6 आहे. अलग लक्षात. ठीक आहे. आता बघ ठीक आहे काय म्हणतं, बेक बे बेत्रिक 6 साहित्रिक 18 म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल कोणता पी क्यू आर इज इक्वल किती मिळालं 18 मिळालं. लक्षात. किती मिळालं 18 मिळालं. काय 18 मिळालं, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. लक्षात. किती मिळालं तुम्हाला 18 मिळालं. लक्षात. चल आता बघ पुढे लगेच मी काय करतोय इकडे बघ. आता बघ याच्यामध्ये काय सांगितलंय हे झाल्यानंतर न पुढे बघ मी काय करतोय आता याच्यामध्ये बघ परत एरिया ऑफ ट्रायंगल कोणता पी क्यू आरच घ्यावा लागेल बरोबर आहे. या पी क्यू आरचा फॉर्म्युला काय 1/2 इंटू बेस इंटू हाईट. पण इथं बेस काय पकडला होता रे आपण आर क्यू इज बेस पकडला होता. पण आता इथं दुसरा बेस पकडावा लागेल. दुसरा बेस कोण आहे पी आर आहे. लक्षात. मग इथे लिहायचं पी आर इज बेस असताना काय करणार अलग लक्षात. मग इथे लिहायचं एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे पी क्यू आर डिवायडेड बाय 1/2 इंटू बेस कोण आहे आता पी आर आहे म्हणून इथे लिहि पी आर इंटू हाईट कोण आहे बेटा, पी आर जर बेस असेल तर हाईट क्यूटी असेल म्हणून इथे लिहि क्यूटी. अलग लक्षात. क्यूटी तुला काढायचंय. बघ इकडे आता मी काय काय करतोय, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर आपण काढलंय किती मिळालं 18. इथे घे 18 इक्वल 1/2 लक्षात इंटू पी आर किती आहे तुमचं माहित आहे का 12 आहे इंटू क्यूटी काढायचंय. लक्षात. ठीक आहे. चल आता बघ काय करतो इकडे लक्ष द्या बघ इकडं. आता बघ हा 2 इकडे डिव्हिजन मध्ये इकडे आला मल्टिप्लाय. ठीक आहे. 18 इंटू किती येणार 2 ओके इक्वल 12 इंटू क्यूटी. लक्षात. ठीक आहे. 18 दुनी 36 ओके इज इक्वल 12 इंटू क्यूटी बरोबर आहे. ठीक आहे. आता बघ क्यूटीची व्हॅल्यू ज्या वेळेस तुम्हाला काढायची असते, क्यूटीची व्हॅल्यू काढत असताना ठीक आहे बघ या साईडला सोडवतोय. क्यूटीची व्हॅल्यू काढत असताना हा क्यूटी आपल्या जागेवरती घेऊया. नवीन पेज वरच घेऊ आपण. चल काय आलं 36 इक्वल 12 इंटू क्यूटी बरोबर आहे. क्यूटी काढायचे. क्यूटी आपल्या जागेवरती ओके इज इक्वल 36 12 इकडे मल्टिप्लाय इकडे आला डिव्हिजन 12 किती आणे 36 म्हणजे क्यूटी बरोबर किती येणार बेटा तुझं 3. युनिट वगैरे काय दिलं होतं का क्वेश्चन मध्ये दिलेलं नव्हतं बरोबर आहे. ठीक आहे. हे असे एक्झाम्पल आहेत सोपे आहेत, काही बी ताण घ्यायचा नाही, लय सोपं आहे. लक्षात. ठीक आहे. जर तुला पहिल्या 3 कन्सेप्ट जर समजले असतील, बेस इक्वल असेल फॉर्म्युला हाईटच्या स्वरूपात, हाईट इक्वल असेल फॉर्म्युला बेसच्या स्वरूपात, बेस आणि हाईट दोन्ही पण दिलं फॉर्म्युला 1/1 किंवा 1:1 लक्षात. किंवा 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ करायचा आहे फॉर्म्युला 1/2 इंटू बेस इंटू हाईट डिवायडेड बाय 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आणि 1/2 कॅन्सल केल्यानंतर फॉर्म्युला काय शिल्लक राहतो बेस इंटू हाईट डिवायडेड बाय बेस इंटू हाईट. ओके एवढं जर लक्षात आलं लक्षात तर तुला काहीही अवघड जाणार नाही. चल चौथा क्वेश्चन बघू. बघ चौथ्या क्वेश्चन मध्ये बघ काय सांगताय, पहिले 3 कळाले. चौथा काय म्हणतं बघ चौथ्या क्वेश्चन काय म्हणतं, इन दी ऍडिजॉइनिंग फिगर एपी परपेंडिक्युलर बीसी. एपी कुठे आहे हे बघ एपी परपेंडिक्युलर बीसी. परपेंडिक्युलर कशावरती टाकले बीसी वरती. ओके देन परत एडी पॅरलल बीसी. एडी आणि बीसी कसं आहे पॅरलल आहे लक्षात. त्याच्यानंतर काय म्हणतं बघ इकडं एबीसी इच टू एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी लक्षात. ठीक आहे. बघ मला सांग एरिया ऑफ ट्रायंगल कोणता एबीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी काढायचंय बरोबर आहे. आता बघ या दोघांचा बेस आणि हाईट चेक करायची.
एबीसीचा बेस कोण आहे रे? एबीसी दिसायले बेस कोण आहे? बीसी. हाईट कोण आहे? एपी. बरोबर आहे. ठीक आहे. देन त्याच्यानंतर एबीसीचा बेस कोण आहे? बीसीडीचा बेस कोण आहे? बीसीडी. बीसीडी. बीसीडीचा बेस कोण आहे? बीसी. लक्षात. हाईट कोण असेल? लक्षात. हाईट कोण असेल? याच्यामध्ये हाईट दिली कायची? हे बघ, हाईट हीच असेल. लक्षात. का? तर कारण ही लाईन आणि ही लाईन एकमेकाला पॅरलल आहे. मी तुम्हाला काय सांगितलं होतं? लक्षात. ठीक आहे. जर दोन ट्रँगलच्या ज्यावेळेस ह्या लाईन पॅरलल असतात ना, ह्याच्यामध्ये कितीही ट्रँगल काढा, त्याचं उत्तर 1:1 किंवा 1/1च यायचं. त्याच्यामध्ये वादच नाही. म्हणून डायरेक्टली डोळे बंद करून लिहून टाकायचं, एरिया ऑफ ट्रँगल एबीसी इज टू एरिया ऑफ ट्रँगल कोणता? बीसीडी. उत्तर काय होऊ शकतं? 1:1. संपलं. काही बी अवघड नाही. एक मार्कासाठी बोर्ड परीक्षेला काय केलं जातं? विचारलं जातं. ओके. चल 5 नंबरचा क्वेश्चन आता आपण बघूया. पण 5 नंबरचा क्वेश्चन मी काय करणार आहे? तुमच्यासाठी होमवर्क देणार आहे. काय करणार आहे? होमवर्क देणार आहे. का? तर हे या फिगरवर आधारित हे सर्व चारीच्या चारी क्वेश्चन आपल्याला काय करायचे? सोडवायचे. काय करायचंय? एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर डिवायडेड बाय पीबीसी. बेस चेक करायचा. बेस इक्वल असेल फॉर्म्युला हाईट बाय हाईट लिहायचं. अलग लक्षात. हाईट चेक करायची. हाईट इक्वल असेल तर फॉर्म्युला बेस बाय बेस लिहायचा. अलग लक्षात. ह्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये वेगळं काहीही नाही. बेस आणि हाईट बघायचं फक्त. ओके. ठीक आहे. चल पाहणार, सोडवणार, सर्वांचे आन्सर कमेंट्स बॉक्स मध्ये टाकायचे. लक्षात. आणि ओके, इथपर्यंत आपण थांबूया. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पण थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. बाळांनो, तुम्ही या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या महाराष्ट्र बोर्डचे आणि त्यातल्या त्यात आता सीबीएसई बोर्डचे सुद्धा आम्ही व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड करणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे जे काही बेल आयकॉन आहे ते सुद्धा दाबायला विसरू नका. लक्षात. ठीक आहे. ओके. चला तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.